काम करताना जेव्हा मी बाबांना सांगितलं की मी असं चित्रपटात काम करतोय, तेव्हा अचानक माझ्या घरचे माझ्याकडे आदराने बघायला लागले. अचानक घरच्यांना असं वाटलं की मुलगा चांगल्या मार्गाला लागलाय. रामदास स्वामींचे विचार हे कालातीत आहेत, ते आउटडेटेड नाहीत, ते काळानुसार काळापेक्षा जास्ती अपडेटेड आहेत, हे मला यातनं जाणवलं. ते आजच्या काळाला सुद्धा किती अनुरूप आहेत किंवा किती पूरक आहेत हे सांगणारा हा चित्रपट आहे. आणि याचा फायदा मलाही होतोय रवींद्र सर, कारण आपल्या आयुष्याला अचानक वळण मिळतं हे मला आत्ता जाणवते. नॉर्मली चित्रपटाचे लेखक हे पुढे येत नाहीत, पण आज तुम्ही सगळे पुढे लेखक स्टेजवर आहे. हे अचानक घडलेलं असल्यामुळे मी खूप खुश आहे आज. या चित्रपटाची आयडिया यांच्या मनात एक 10 ते 12 वर्ष होती आणि ते याच्यावर काम करत होते. आपण असं काहीतरी जगासमोर मांडलं पाहिजे, युवकांसमोर मांडलं पाहिजे असं त्यांच्या मनात होतं. असे रवींद्र पाठक सर हे स्वतः व्यावसायिक आहेत आणि त्यांनी गोंदवलेकर महाराजांचे अनुग्रही आहेत. 12 ज्योतिर्लिंगाला श्रीराम कथा सांगणारे हे एकमेव व्यक्ती असतील. ते उत्तम प्रवचनकार आहेतच, पण समाजाला नवीन दिशा देण्याचे, नवीन विचार देण्याचं काम ते सातत्याने करत असतात. रवींद्र पाठक सर, मी तुम्हाला स्टेजवर याची विनंती करतो. म्युझिक लॉन्च वेळेस तुम्ही सांगितलं की तुमच्या साधारण भावना काय होत्या आणि तुमच्याकडे हा चित्रपट कसा आला, तेव्हा तुम्ही कुठल्या माइंडसेट मध्ये होता? तुमच्या आजूबाजूला तुम्हाला डॉग्स किंवा याची खूप आवड आहे? डॉग नाही, सगळ्या प्राण्यांची आवड आहे. सर्वधर्म समभाव प्राण्यांमध्ये सगळ्यांची आवड आहे. पण काय भावना आहेत हा चित्रपट करताना? मुळात अशा पद्धतीचे किंवा अशा विचारांचा चित्रपट आपल्याकडे येतो आणि आपल्याला यातनं काही विचार मांडायचा, हे एक जबाबदारी वाटते? काय भावना काय? हो, ही एक जबाबदारी तर आहेच. जेव्हा हा चित्रपट माझ्यापर्यंत पोहोचला तेव्हा मला असं वाटलं की अरे बापरे, मला त्या काळात जाऊन आता काही सीन्स वगैरे करावे लागणार आहेत का? तर दिग्दर्शकाचं फक्त एवढंच म्हणणं होतं की नाही दिशा, विचार आपले समर्थांचे तेच, पण पद्धत ही नव्याने आहे, नवीन पद्धतीने आपण ते विचार आपण सर्वांसमोर पोहोचवणार आहोत. तर त्यातनं थोडं दडपण फार कमी झालं आणि माझी टीम मला एवढी चांगली लाभली की प्रत्येक पावलांवर कलाकारांनी म्हणा, दिग्दर्शकांनी म्हणा, इनफॅक्ट प्रोड्युसरांनी म्हणा, सगळ्यांनी मला इतकं सपोर्ट केलं आणि छान वाटलं, खूप मजा आली सीन्स करताना. थँक्यू. येस, नेक्स्ट ट्रेलर बघा. सॉरी मला हे सांगायला फार मजा येते. ह्या सिनेमामध्ये आम्ही अत्यंत छान मराठी भाषा वापरली, पण त्याच्या बरोबर विरुद्ध असलेला एक व्यक्ती म्हणजे आमचा सिनेमॅटोग्राफर डीओपी अतित नायक. अतित, प्लीज कम. तुम्ही याला आग्रा का डागा म्हणून एक फेमस फिल्म होती, ज्यामध्ये ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पाहिलं होतं. अनेक फिल्म्स, अनेक ऍडव्हर्टाइजमेंट. ह्याला सांगितलं की फार ओशाळसारखं होतं, अरे आम्ही एवढे असे छान दिसत नाही, आम्ही एवढ्या सिनेमामध्ये ऍक्टिंग केली नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतं. सो तो आता तर ही इज नाव आर डीओपी, ज्यांनी या सिनेमा अत्यंत सुंदर पद्धतीने आणि अत्यंत ग्राउंडेड त्या सिनेमाची गरज ओळखून हा सिनेमा शूट केलाय. सो अतित, मराठी विचारतो, उत्तर तुझ्या भाषेत दे. तुझा अनुभव कसा होता? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मला काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स झालं समर्थ फिल्ममुळे, समर्थ फिलॉसॉफीमुळे, आणि मला काहीतरी नवीन आणता आलं सिनेमा थ्रू. माझा कॅमेरा, माझी लाइटिंग एक कॅरेक्टर होतं या पूर्ण स्पेसमध्ये. मला ते कॅरेक्टर्सचे इमोशन्स, त्यांचं जे मेलनकॉली ती आहे ती दाखवता आली. अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू ब्रिंग दॅट एनर्जी ऑन टू दिस. अँड व्हेरी ग्रेटफुल टू द ॲक्टर्स, to Amol, to Ravindraji, to Yogesh, the writers, all my fellow HODs, that they put so much effort into just making something that could have been very simple into something so magical. It kind of feels grounded in philosophy, yet not heavy on it. And that is something I think the audience will take with it. So, thank you. I hope दॅट इज व्हॉट ऍक्च्युली इट इज. हे जे इंग्लिश शब्द आहेत यामुळे पण एक खरं सांगतो, या चित्रपटाचा आम्ही प्री प्रोडक्शन करत असताना
ऑलमोस्ट 35 दिवस हा माणूस आमच्या बरोबर डीओपी म्हणून पूर्ण प्लॅनिंग करायला, मी काय लाइटिंग करणार आहे, तुझा काय सीनची कोरिओग्राफी आहे ती सांग मला, याचा प्री प्रोडक्शन मध्ये 35 दिवस हा माणूस आमच्याबरोबर पूर्ण बसून होता, एकी सोडून. सो ही खूप मोठी गोष्ट आहे. ही इज व्हेरी डेडिकेटेड टुवर्ड हिज वर्क. मी इंग्लिश बोलायला लागलो याच्यामुळे बऱ्याच गोष्टी माझ्या सुधारल्या इंग्लिश मधल्या तरी. पण खूपच छान मजा आली अतिथ बरोबर काम करताना. आणि अतिथ थँक्यू सो मच, कारण हा सिनेमा इतका छान दिसतोय, त्या सिनेमाचा भाव इतका छान दिसतोय, त्यामध्ये तुझा सगळ्यात मोठा हात आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आहे तू लिही आणि तू उद्या स्क्रिप्ट द्यायला समर्थ आहेस हा विश्वास दिला. त्याच्यामुळे नाही असं काही झालं नाही, तो खरंच उगाच काहीतरी बोलेल तर मी योगेश, काय भावना आहे ट्रेलर लॉन्च? आपण रवींद्र सरांच्या पहिल्यांदा भेटलो होतो, विचार समजून घेतले होते, तेव्हा आपल्या डोक्यात हेच होतं की आजच्या काळाला सुद्धा आपल्याला वाटेल असा चित्रपट आपल्याला एक करायचा, आणि रवींद्र सरांचे तेच म्हणणं होतं. सो काय भावना आहे तुझ्या? मला बरं वाटतंय की आमचा लेखक इथे एवढं बोलतोय, मी तर तिकडे बोलू दिलं नाही तेवढं. पण एक आहे, हा सिनेमा जेव्हा आम्ही करायला ठरवलं, जेव्हा मी रवींद्र सरांना भेटलो, मी होतो, मानस होता, आशुतोष होता, अमोल होता, तेव्हा त्यांचा शब्द, मी नेहमी हा शब्द वापरतो मुद्दाम, कारण त्यांचा शब्द फार महत्वाचा होता की योगेश हा फक्त माझ्यासाठी चित्रपट नाही आहे, मी काय प्रोफेशनल सिनेमा करणारा प्रोड्युसर नाही नेहमीचा, माझ्यासाठी ही माझ्या गुरूंची, माझ्या समर्थांची सेवा आहे. पण ही सेवा करत असताना सगळ्यात महत्वाचा विचार हा आहे की मला ती ट्रॅडिशनल वेनी पोचवायची नाहीये, मला ती नव्या जोमाने, नव्या विचारांनी पोचवायची. आणि हा थॉट घेऊन असे वल्ली आम्ही निवडले जे या प्रोसेस मध्ये इन होत गेले, आणि हा सिनेमा घडत गेला. वाक्य पात्र तयार होत गेलं, आणि रवींद्र सरांची जी कथा होती त्याला एक सिनेमाचं रूप आम्हाला देता आलं. आणि तो सिनेमा प्रयत्नपूर्वक असा केला की आता आपण, मी योगेश म्हणून अनेक गोष्टी देवाबद्दलच्या मानतो, अनेक गोष्टींबद्दल मनामध्ये असा विचार की खरंच आहे का नाहीये, असे अनेक प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात. त्याचं एक सोपं साधं उत्तर, आणि अध्यात्म हे जड नाही, अध्यात्म किंवा ग्रंथ हे जड नाहीत, ते सहज सोपे विचार आहेत, ते विचार समजून घ्यावेत, तो विचार बरोबर असावा, इतक्या साध्या चांगल्या हेतूनी, प्युअर हेतूनी आम्ही हा सिनेमा घडवत गेलो. आम्ही याच्यामध्ये संवाद लिहिताना, प्रसंग लिहिताना, ऍक्टर्स कडनं पण कामं करून घेताना कुठेही आता हा सीन करताना तुला एक 1887 मधला एक अभिनय करायचा आहे असं कुठेही काही न करता आजच्या लोकांना आवडेल, आजच्या लोकांना रुचेल आणि आजच्या लोकांना आपलासा वाटेल असा सिनेमा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि जेव्हा एखादं गाणं येतं, पहिल्यांदा टीजर येतो, तेव्हा असं होतं की सिनेमा आपलं बाळ असतं ना, तर असं होतं की बारसं झालं, आता हे झालं, आता पुढचा सोहळा. ट्रेलर लॉन्च ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे, कारण आजपासून आमचा सिनेमा काय आहे आणि याला लोकांनी काय यायला पाहिजे याचं उत्तर देणारा आमचा ट्रेलर असणार. त्यामुळे व्हेरी इमोशनल मुवमेंट, व्हेरी 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 इमोशनल मुवमेंट फॉर मी स्पेसिफिकली. तर मला आवडेल की तुम्ही सगळ्यांनी ट्रेलर एन्जॉय करावा. आता लेखक म्हणून आणखी काही प्रश्न नको विचारूस? नाही, मला फक्त एवढंच सांगायचं, आता तुझे इमोशनल मुवमेंट अशीच ठेवून आपण ज्यासाठी जमलोय तो एक ट्रेलर बघूया. सो प्लीज. थँक्यू. ट्रेलर लॉन्चच्या वेळेस एक वेगळा योगेश असतो, अशी एक भावना ऍक्टर्सना यावी म्हणून मी असं म्हणतोय की तू प्रत्येकाला बोलवून अच्छा, ओके, त्यांच्या मनातल्या भावना तूच जाणून घे. मी मुळात आता इथे जे कलाकार नाही आहेत त्यांची नावं पण घेऊ इच्छितो. यतीन कारेकर सर, ज्यांनी पण या सिनेमामध्ये खूप अप्रतिम भूमिका केली, अत्यंत विनोदी भूमिका सक्षमपणे करणारा पण गंभीर भूमिकाही तितक्याच तोडीने करणारा प्रसाद खांडेकर, तोही या सिनेमामध्ये तो आलेच नाही. आणि माझी अत्यंत लाडकी अभिनेत्री शर्वरी जेमिनीस, ज्यांनी या सिनेमामध्ये भूमिका केली. तर हे लोक पण आहेत. अजूनही काही सरप्राईज आहे पण ते आता सांगणार नाही, ते तुम्हाला सिनेमा बघताना कळेल कदाचित. हार्दिक. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट, आमचा हार्दिक जोशी, ज्याला तुम्ही राणादा म्हणून ओळखता, तर तोही आहे या सिनेमामध्ये. आणि आमची लहान मुलं आहेत, छोट्या समर्थाचं काम ज्यांनी केलं होतं तो आमचा अयान म्हणून आहे. त्याच्यानंतर
श्रीजय देशपांडे म्हणून आहे, आणि अभिज्ञा, असे छोटे कलाकार, बालकलाकार पण आहेत. बरेच कलाकार, हळूहळू त्यांची पण ओळख होईल. पण आता मी अशा एका अभिनेत्रीला इथे बोलवतोय, जिला मी काम करताना असं म्हणलं होतं की भाई, म्हणजे मैत्रिणी म्हणून म्हणलं, तू सेटवर नाही आलीस तरी चालेल, पण तुझे डोळे पाठवून दे. अत्यंत बोलक्या डोळ्याची अभिनेत्री माझी मैत्रिणी ईशा केसकर, प्लीज. परकाया प्रवेश वगैरे आपण ही गोष्ट म्हणतो, ही खूप वेगळी गोष्ट आहे की आपण फार मोठ्या गोष्टीमध्ये म्हणत असतो नेहमी, मैं हूं लेकिन मैं नहीं हूं, जो मैं नहीं हूं मैं वो हूं, वगैरे वगैरे अशा डेफिनेशन मध्ये त्याला सांगत असतो. पण जेन्युइनली पुष्कळला मी वेगळ्या सिनेमांमध्ये बघतो. आता एक सिनेमा रिलीज झाला जो एका वेगळ्या जॉनरचा होता, आणि हा सिनेमा एका वेगळ्या जॉनरचा आहे, आणि भूमिका वेगळी आहे, मेंटॅलिटी वेगळी आहे, स्थिरता वेगळी आहे, बॉडी लँग्वेज वेगळी आहे, पोस्चर वेगळे आहे, भावनात्मक उलथापलत वेगळी आहे. सो विश्वंभर हा जर्नी कसा होता हे मला नक्की ऐकायला आवडेल. मी जेव्हा या चित्रपटात, आणि अजून मला लोक मेसेज करतात काही काय बोलतोस वगैरे, पण खरोखर अशा परिस्थितीत होतो की आता अमोल सरांनी मला फोन केला की स्क्रिप्ट पाठवतोय आणि अशी भूमिका आहे, तर तू वाच आणि तू कळव काय वाटतंय ते. तेव्हा अशा टप्प्यापर्यंत मी येऊन पोहोचलो होतो की आता अभिनय थांबावा, म्हणजे अगदी बंद करून टाकावा सगळं, आता कुठेतरी वेगळीकडे जावं वगैरे असं नाही, पण आता नाहीये ते, आपल्याला जमत नाहीये, आपल्याला काही जमत नाहीये. तर जेव्हा मी चित्रपट वाचला आणि मला वडिलांची भूमिका यासाठी वाटली की करावीशी वाटली की माझ्या मनातलं द्वंद्व जे होतं की सगळं सोडून काहीतरी वेगळं शिकावं, वेगळ्या गोष्टी दुसऱ्यांना. आम्ही मित्र म्हणून अनेक वेळा भेटलो आहोत, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की ईशा या सिनेमात काम करायला हो म्हणाली, कारण खरंच हे पात्र तसं होतं ज्यासाठी मला ईशाच या सिनेमामध्ये हवी होती. सो ईशा, मित्र म्हणून सोडून दे, मित्र म्हणून नाम दे. मला असं वाटतं की अध्यात्माशी आणि अध्यात्म आणि माझा काही संबंध नाही, हा प्रश्न नाही पडला का तुला? मला असा प्रश्न नाही पडला, कारण आपण सगळे कलाकार आहोत, हो, आणि आपण आपली भूमिका ती वठवत असतो, आणि आपल्याला जे आशय पोचवायचे आहे त्यासाठी कष्ट घेत असतो. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता या सिनेमाच्या बाबतीत, तो मला ऐकायला आवडेल नक्कीच. नमस्कार एकदा सगळ्यांना. खूप वेगळा अनुभव होता असं मला सांगायला आवडेल, इंटरेस्टिंग अनुभव होता यासाठी की योगेश म्हणाला त्याप्रमाणे खूप बोलायला, खूप व्यक्त व्हायला वाक्य नाही आहेत, किंवा त्या पात्राला म्हणावा तितका वेळही मी म्हणणार नाही. अत्यंत गुणी कलाकार आणि माझा अत्यंत जवळचा मित्र, अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करत होतो, आणि निखिलनी या सिनेमामध्ये एक छोटीशी भूमिका केली. भूमिका सांगायला नको कारण दिसेलच ते, पण प्लीज तुम्ही आता दोघं बोला. निखिलचे एक्सपिरियन्स. योगेश हा माझा बालमित्र आणि शाळेतला मित्र, त्यामुळे आपल्या मित्राचा सिनेमा आहे. अमोल सुद्धा आमचा मित्र. या मित्रांच्या सिनेमात काम करायला मिळते पहिल्यांदा, ही गोष्ट माझ्यासाठी अतिशय महत्वाची असते. त्यामुळे आज मित्राचा सिनेमा प्रदर्शित होतोय, त्याचा ट्रेलर लॉन्च होतोय, यात मला सगळ्यात जास्त अभिमान वाटतोय माझ्या मित्राचा. अभिनंदन. थँक्यू. हाय, जेव्हा हा विषय आम्ही एक वेगळा प्रयत्न केला तो पोचवा, पण जेन्युइनली आपल्या जवळच्या मित्राला, आपल्या जवळच्या मैत्रिणीला, आपल्या घरातल्या, आपल्या बायकोला, आपल्या घरातल्या लहान मुलाला कदाचित या विचाराची आता गरज असू शकते. त्यातला एखादा विचार त्याला त्याच्या आयुष्यामध्ये थोडस अजून पॉझिटिव्ह करण्याचं बळ देऊ शकतो. असा सिनेमा आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न केलाय, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. सो थँक्यू वन्स अगेन. आणि आता आपण वन ऑन वन सगळ्यांच्या मुलाखती घेऊया. थँक्यू सो मच. मी त्यांना त्यांचं थिएटर मधलं काम, त्यांचं मालिकांमधलं काम, सिनेमातलं काम आम्ही ऍडमायर करतो. ते राजन सर आणि यतीन कारेकर सर, ते दोघे या सिनेमामध्ये होते. माझी खूप मोठी परवडी होती कारण तुमच्याबरोबर काम करायला मिळणं ही हे आमच्यासाठी शिकणं आहे. मी असं म्हणत ना की दादर आणि माहीम वगैरे या भागामध्ये इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त ब्रेन असलेले सगळे कलाकार आहेत, म्हणजे तर त्यातले तुम्ही आहात. आणि थँक्यू सो मच. तुमचा अनुभव कसा होता? तुम्ही या सिनेमात आमच्या बरोबर काम केलं, तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार. या सिनेमासाठी जेव्हा मला विचारलं, मी पहिल्यांदा विचारलं की शूटिंग कुठे आहे, कारण सध्या प्रवासामध्ये जो काही वेळ जातो शूटिंगसाठी जाता येताना, तर ते बोलले नाही मुंबईतच आहे. ठीक आहे म्हटलं, मग उत्तम आहे, काही हरकत नाही. पुण्यात आहे शूटिंग. आणि कोण कोण आहे?
भूषण बरोबर आधी काम केलंय, ईशा बरोबर आधी काम केलंय, या पुष्कराज बरोबर केलंय, निखिल बरोबर केलंय. मी तुझ्याबरोबर काम केलं नव्हतं, भेटलो होतो आणि काम बघितलं होतं, म्हणजे काय करतो मला माहित होतं. म्हटलं सगळी टीम उत्तम आहे आणि मी म्हटलं ठीक आहे करूया. मला काही कल्पना नव्हती कथा काय आणि कशी आहे आणि काय ते. आणि मग हळूहळू हळूहळू हळू मला ती कथा कळायला लागली आणि त्याचं महत्व कळायला लागलं. आता मला जेव्हा हा म्हणाला, मला इतकं असं भरून आलं की मी हे सिनेमा म्हणून करत नाहीये, मी ही सेवा म्हणून करतो. ही जी भावना आहे करण्याच्या मागची, ही सगळ्यात महत्वाची आहे. आम्ही नाटकाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये नाटकाचे, आपल्या मराठी नाटकाचे प्रयोग होते आणि तेव्हा एक तिथला माणूस गोरा, तर तो असं एकदा बोलता बोलता म्हणाला की तुम्ही भारतीय लोक आहात, हे तुम्ही खूप लकी आहात, कारण ना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा देवावर विश्वास आहे. तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही किती आतून स्ट्रॉंग होता. नुसता विश्वास आहे म्हटल्यानंतर तुम्ही त्याचं काय करता, यम नियम जपजाप्य वर्तवैकल्य त्याच्यावर, पण तुमचा विश्वास आहे. आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला दे. हा जो विश्वास आहे, हा विश्वास महत्वाचा. तो म्हणतो की त्यामुळे काय होतं की तुमच्यावर कितीही संकट आली, तुम्हाला काहीही झालं तरी तुम्ही म्हणता की नाही देव आहे आणि माणूस मोडत नाही. तो म्हणतो की अमेरिकेमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढे, माणसं मोडूनच पडतात कारण विश्वास नाही, माझ्या मागे कोणीतरी आहे, हा विश्वास नाही. आणि तो विश्वास या सिनेमानी जर सगळ्यांना दिला तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद. आम्हाला खूप मजा येत होती आणि आम्हाला माहिती होतं की याला कोणीतरी तगडा ऍक्टर पाहिजे. हा, आणि जेव्हा आम्ही ट्रेलर बघितला किंवा काही सीन्स बघितले तेव्हा आमची खात्री पडली की हा हे परफेक्ट काम झालेलं आहे. काय होता तुझा मुळात असा एक चित्रपट आपल्याकडे येतो की जो असे विचार मांडतो, जो आध्यात्मिक पण नाहीये पण जो रेग्युलर डेली बेसिसचे एक विचार जगायचं कसं, विचार कसा करायचा किंवा एन्झायटी डिप्रेशन याच्यावर सुद्धा एक उपाय म्हणजे समर्थ विचार, असं एक साधारण कॅल्क्युलेशन असलेला चित्रपट आपल्याकडे येतो. तर साधारण तुझी भावना काय आणि चित्रपट करायच्या आधी आणि ते चित्रपट पूर्ण आता ट्रेलर लॉन्चच्या वेळेस या दोन्ही वेळेस तुझ्या भावना काय? जय जय रघुवीर समर्थ. लहानपणापासून हे संस्कार मी पुण्याचा मूळचा असल्यामुळे हे होत आले. त्यामुळे या संस्कारांची किती गरज आहे आत्ताच्या काळात हे मला स्वतःला जाणवलं. आणि जेव्हा योगेश आणि अमोल या दोन मित्रांनी या सिनेमासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण समर्थ रामदास स्वामी हे फक्त संत नव्हते तर मनाला घडवणारे विचारवंत होते. त्यामुळे मनाला घडवायचं कसं, इतका मोठा विचार आपल्याला दासबोध किंवा मनाच्या श्लोकातून मिळतो. तर अशाच विचारांवर आधारलेला हा सिनेमा आहे. या सिनेमात माझं पात्र जरी छोटं असलं तरी सुद्धा महत्वपूर्ण पात्र आहे. पण हे पात्र सुद्धा प्रेक्षक रिलेट करू शकतील कारण आपल्या आजूबाजूला असे आपले ऑफिस कलिग असू शकतात, सहकारी असू शकतात. तुम्हाला हे पात्र सुद्धा रिलेट होईल नक्कीच. आणि मिश्किल पात्र आहे. योगेशने जरी उल्लेख केला असला तरी अतिशय मिश्किल, हसत खेळत गमती करणारं हे पात्र आहे. आमच्या नायकाच्या ऑफिसमध्ये त्याचा सहकारी असतो. त्यामुळे आणखीन एक विशेष मानस, हे जे पात्र लिहिण्यामध्ये सुद्धा तुझा खूप मोठा वाटा आहे कारण खूप छान डायलॉग्स तू या पात्राचे लिहिले. त्यामुळे मला मारणे हे पात्र साकारताना खूप मदत झाली लेखकाकडून. थँक्यू. ऍक्च्युली हे ऐकण्यासाठी मी प्रश्न विचारला होता. तर तुम्हाला ती अगदी तुमच्या घरातली एखादी निर्मळ बहीण किंवा मैत्रीण वाटेल याची मी तुम्हाला खात्री देते. आणि ते पात्र साकारताना मलाही खरंच असं वाटत होतं की मी त्या कुटुंबाचा भाग आहे. मी खरंच पुष्कराज आणि शर्वरीताई यांच्या बरोबर लहानाची मोठी झाली आहे असा तिथे त्यावेळेला भाव तयार करणं किंवा सराउंडिंग तयार करणं आणि तशी स्पेस देणं हे क्रू आणि कास्ट यांचं दोघांचंही काम असतं. आणि ते मला खूप काय म्हणता येईल
अगदी परफेक्ट ऍप्ट ॲटमॉस्फिअर मिळालं, कारण फिल्म अध्यात्मावर आहे किंवा स्वामी रामदासांच्या विचारांवर आहे, त्याचा आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो, नात्यांबद्दल चित्रपट आहे. सो ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन म्हणून तिथे उभं राहताना आमच्यातला खट्याळपणा, मस्तीखोरपणा, एक ऍटिट्यूड हे सगळं बाजूला ठेवून निर्मळ होणं हे खूप एकट्याचं काम नाही ते, असं मला वाटतं. आणि ते अचीव्ह करायला टीमवर्क लागतं, जे योगेश तुझ्या राज्यात मला मिळालं, त्याबद्दल थँक्यू सो मच. एक गोष्ट मेन्शन करायची, आम्ही सगळे कोकणात शूट करत होतो लाडघरला, आणि लाडघरला आमचं जे जेवण होतं ते शूटिंगचं नेहमी येणारं जेवण नव्हतं. सज्जनगडावरती जे प्रसाद तयार करतात तिकडचे आचार्य आमच्यासाठी लाडघरमध्ये आले होते आणि अत्यंत सात्विक असं जेवण तिथे असायचं. आम्ही सगळे कलाकार लिटरली नव्हतो, छान मांडी घालून शांतपणे त्याचा आस्वाद घ्यायचो. खूप पवित्र वातावरणामध्ये, खूप छान मनमोकळ्या वातावरणामध्ये आपण हा सिनेमा शूट केला. ऍब्सोल्युटली. सेट आहे किंवा टेक्निकल गोष्टी चालू आहेत आजूबाजूला, कॅमेरा आहे, ह्या सगळ्याचा विसर पडत होता अक्षरशः. म्हणजे अगदी आपले जे आर्ट डिरेक्शन असतं, त्यांनी जे मंदिर उभारलंय समर्थांच्या घरचं, म्हणजे समर्थच्या घरचं, ते इतकं खरं आहे, इतकं आपलंसं वाटलं ते. इनफॅक्ट सगळे कलाकार हे करतात की नाही मला माहित नाही, पण बरेचसे कलाकार, मी तरी हे करते की माझ्या भूमिकेचं काहीतरी एक वस्तू किंवा एखादी गोष्ट मी ते पात्र झाल्यावर घेऊन टाकते, चोरते. आणि छोटंसं असतं काहीतरी, ते कानातलं असू शकतं, टिकली असू शकते, एनिथिंग. तर ह्या वेळेला मला ती मूर्ती इतकी म्हणजे भावली खरं सांगायचं तर, पण ती नाही चोरता आली मला. रॉंगच वाटेल, मॉरली पण ते रॉंगच आहे, पण सो या. पण म्हणजे खरंच खूपच ते घर, अगदी ते किचन, म्हणजे तिथे जे आम्ही जे वावरत होतो, सीन साठी एंट्री घेत होतो, असं वाटत होतं आपण दिवस रात्र करत राहूया, नकोच मिळू दे, व्यवस्थित ओके शॉट होऊच नाही, तिथेच राहावं, तिथेच जगावं, बंब पेटवावा, आंघोळ करावी, आपले थोडीशी भाज्या लावून काय शेती करावी, असं अक्षरशः असंच वाटत होतं. तिथे मी सुमा म्हणूनच जगले, 4-5 मांजरही गोळा केली होती मी, तुला माहिती आहे. सो अगदी रुळले होते मी. थँक्यू सो मच. थँक्यू विशाल, थँक्यू सो मच. ज्यांचा आपण विटनेस होणं ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट असते. राजन सर त्यातले एक आहेत, कारण काम करत असताना नेहमीच मी असं म्हणतो की एखादं पात्र तुमच्यासमोर जेव्हा येतं तेव्हा त्या पात्राकडे बघायचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने तुम्ही तयार करता ते सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आम्ही सगळेजण त्यातनं खूप काही शिकत होतो. आणि तुम्ही या चित्रपटामधला भाग असणं आणि तुमच्या बरोबर काहीतरी काम करताना ही आमच्यासाठी खूप 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 महत्वाची आणि मोलाची कारण संधी असं म्हणतो. तुम्ही मला असं वाटतं की कुणीच कोणापासनं काही शिकत नाही, आपण सगळे एक आहोत. फक्त माझा जन्म थोडासा आधी झालाय आणि तुझा थोडासा नंतर झालाय. सगळेजण सगळ्यांकडनं शिकत असतात. म्हणजे आता नाटकामध्ये तर हा अनुभव वारंवार येतो की स्टेजवरती खेळा मारणारा माणूस सुद्धा मी नेपथ्यकार असताना म्हणतो काय बनवला यार, तो ते ह्या बाजूला केला असता फ्लॅट तर मला सोपं केलं असतं. तो शिकवून जातो तुम्हाला काही ना काहीतरी. तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाकडनं, तो किती छोटा आणि किती कोण आहे तुम्हाला सांगता येत नाही, पण त्या प्रत्येक माणसाकडनं तुम्हाला शिकता येतं. तसं ही जी हा जो आपला परिवार आहे, तर हा खरंच परिवार आहे. त्याच्यामध्ये कोणी लहान कोणी मोठा कोणी हे असं मी मानत नाही. हे सगळे एक आहे आणि हा टीमचा एफर्ट आहे. ही कोणा एकट्या माणसाची जबाबदारी नाहीये की पुढे खेचून नेणं. हे सगळ्या टीमनी खूप छान केलंय असं मला वाटतं. आणि मी जेव्हा आता काही चित्रपटाचा थोडासा भाग पाहिला, जेव्हा डबिंगसाठी वगैरे गेलो होतो, आणि मी चकित झालो. म्हटलं अरे कास्टिंग केवढं आहे याचं, केवढा मोठा पट आहे कास्टिंगच्या बाबतीमध्ये. म्हणजे जर खूप छान झालंय आणि या छोट्या रोलसाठी सुद्धा त्यांनी खूप चांगली माणसं निवडली आहे. आमचे नाट्य क्षेत्रातले गुरु दामू केंकरे नेहमी म्हणायचे की इट इज अ विलफुल सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. म्हणजे ते म्हणाले की आपला धंदा राजन खूप सोपा आहे. आपण काय करतो, आपण हवा विकतो, हवा. आपण एक आभास निर्माण करतो कुठल्या तरी कलाकृतीमधून, नाटकातून म्हणा, सिनेमातून म्हणा, तुम्ही ते आहात असा एक आभास निर्माण करतो. जो आभास म्हणजे काय, हवा विकतो ना. तर तो हवा विकण्याचा धंदा आमचा खूप सध्या तेजीत आहे, सध्या सगळ्या लोकांचा.
पण तो आभास नीट निर्माण करता आला पाहिजे आणि त्याचं सगळ्यात प्रमुख त्याचं म्हणजे काय म्हणतो त्याला, त्याच्यासाठी जे लागणारं प्रमुख हे आहे ते म्हणजे त्याचं कास्टिंग. ते कास्टिंग जर चांगलं असेल ना की तर हा आभास पटकन निर्माण होऊ शकतो. आणि याचं कास्टिंगला खरंच योगेशला 100 मार्क दिले पाहिजेत त्याच्यासाठी. त्यांनी खूप छान कास्टिंग केलंय, सगळ्यांनी कामं पण उत्तम केले आणि चित्रपट बघताना खूप मजा आली मला. तुम्हालाही मजा येईल. तुम्ही आज ट्रेलर बघताय तर हे तर त्याचं लघुरूप आहे. तुम्ही ज्या वेळेला आपण सिनेमा बघू तेव्हा तुम्हाला त्याचा सगळ्यांचा अंदाज येईल. आणि खूप बरं वाटलं तुम्ही एवढ्या संख्येनं इथे आलात. धन्यवाद. थँक्यू. कॉमेडीचा देखील फॅन आहोत, त्यामुळे अर्थातच सो समर्थांचा अजून एक फायदा, तो पण प्रमोट झाले. सो थँक्यू फॉर कॉलिंग मी. ही समर्थ नावाची जी कथा आहे ही मी साधारणतः 2012-2013 साली एक छोट्याशा स्क्रिप्टमध्ये 2-3 पानांमध्ये लिहून काढली होती. आणि या कथेचं करायचं काय हा मोठा प्रश्न होता. सिरियलच्या रूपात करावी, काही कादंबरी काढावी, चित्रपट काढायचं देखील होतं, पण तेव्हा धारिष्ट होत नव्हतं बिकॉज ऑफ लॉट ऑफ कन्स्ट्रेंट्स. आणि मग असा बराच काळ जात होता आणि एक दिवशी आम्हाला आमचं एक कॉमन अमोल आणि आमच्यामध्ये असलेली रिद्धी महाशब्द आहे, हिचा कॉन्टॅक्ट झाला. तिने मला अमोलची गाठ घालून दिली. तर तिथून या चित्रपटाची निर्मिती संकल्पना सुरू झाली. मग मी ही कथा आणखीन विस्तारपूर्वक थोडीशी लिहिली. त्यानंतर अर्थात त्याच्यावरती साथ चढवण्याचं मोठं काम मानसने केलं आणि त्याला संगत होती आशुतोषची. आशुतोष आणि मानस या जोडीने संवाद आणि अनेक त्याच्यामध्ये उदाहरणार्थ पॅन्ट वरती करण्याचा शॉट आपल्यापैकी अनेकांनी त्यातला बघितलेला आहे. असे छोटे छोटे प्रसंग की जे मानसच्या मुळे अधिक खुलले, आणखीन त्याच्यामध्ये खळखळून हसण्याचं एक लोकांना संधी त्याच्यामध्ये निर्माण झाली. हा चित्रपट करण्याचा मागचा उद्देश असा होता की आजच्या तरुणाईला परमार्थ या शब्दाचा थोडासा नाही म्हटलं तरी तिटकार आहे. कारण त्यांच्या दृष्टीने परमार्थ म्हणजे देवदेव करणं, उपवास तापास करणं, व्रतवैकल्य करणं आहे. परमार्थ ही जीवन जगण्याची कला आहे किंवा त्याच्या आधाराने देखील आपण आपलं करिअर करू शकतो. या संकल्पनांना तरुणाई मान्यता द्यायला तयार होत नाही. पण संतांनी हे सगळं सांगून ठेवलंय ग्रंथांमध्ये, पण आज ग्रंथ वाचायला वेळ कोणाला आहे? कारण ग्रंथ वाचण्यासाठी लागणारी धारणा शक्ती म्हणा, तेवढा वेळ म्हणा, तेवढे डिटर्मिनेशन म्हणा, आज समाजामध्ये दिसत नाही. आणि मोबाईलमुळे तर आमचं आणखीन माइंडसेट इतके चंचल झालेले आहेत की आम्ही 90 सेकंदापेक्षा मोठं रीलही बघू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या संतांच्या ग्रंथांमधले विचार प्रॅक्टिकली समाजासमोर कसे आणावेत, यासाठी काय नवीन आधुनिक आपण प्रणाली वापरू शकतो, या दृष्टिकोनातून हा चित्रपट आपण निर्माण केला. आणि जसं मानसनी सांगितलं त्याप्रमाणे हा समर्थ रामदास स्वामींचा बायोपिक नाही. कारण बायोपिक बघणारा तोच समाज असतो जे ऑलरेडी त्यांना मानतात. आणि या चित्रपटाचा उद्देश असा आहे की ज्यांची पावलं अजूनही या दिशेने वळलेली नाहीत किंवा ज्यांना याच्याविषयी अनेक गैरसमज आहेत परमार्थाच्या विषयी, त्या लोकांनी या चित्रपटाकडे वळावं आणि त्या आधाराने एखादा जरी विचार या चित्रपटातून त्यांना मिळाला तरी तो त्यांना निश्चितच एक पुढचं पाऊल, एक पुढचा मार्ग दाखवू शकेल. या दृष्टिकोनातून या चित्रपटाची निर्मिती आपण करताना तरुण वयाचा विचार देखील केलेला आहे आणि त्याचबरोबर जे या कन्व्हेन्शनल पाथवर चालवत आहेत त्या लोकांचा देखील आपण विचार यामध्ये मांडलाय. या चित्रपटामध्ये सर्वच लोकांनी अतिशय उत्तम सहकार्य केलं. म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम अमोल भगत, योगेश फुलपगर, अतित नाईक, ज्यांना मी चित्रपटाचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणतो, त्यांनी या चित्रपटामध्ये खरोखर जीव ओतला आणि त्यांना तेवढीच तोला मुलाची साथ सर्व आर्टिस्ट, त्यामध्ये आमचा भूषण प्रधान सगळ्यात प्रधान आहे, पुष्कराज चिरकुटकर आहे आणि त्याचबरोबर ईशा, दिशा आणि सगळीच मंडळी, राजन सर आलेले आहेत, आज राऊत पण आहेत इथं. सगळ्यांनीच खूप तोला मुलाची साथ दिली, सगळ्यांनीच खूप सहकार्य झालं. त्यामुळे चित्रपट हा एका ऊर्जेने भरलेला जाणवतो. तुम्ही जेव्हा चित्रपट बघाल, आज ट्रेलर बघाल, तेव्हा यू विल डेफिनेटली फाइंड देयर इज लॉट ऑफ एनर्जी इनसाइड द मूवी. आणि जो बघतो त्याला डेफिनेटली 1-2 दिवस तरी त्याचा काय म्हणता येईल कॅरी ओव्हर राहतो थॉट्सचा, की आपण नेमकं एक वेगळं काहीतरी विश्व बघून आलेलो आहोत. असा हा एक अत्यंत वेगळा, आशयपूर्ण आणि त्याचबरोबर मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. सो आय विश की हा लोकांपर्यंत जास्तीत जास्त संख्येने जाईल. आणि 14 ऑगस्टला हा चित्रपट गृहांमध्ये येतोय. आपण विद्यार्थी आणि कॉलेजच्या मुलांसाठी या चित्रपटासाठी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. कन्सेशनल रेटमध्ये आपण त्यांना चित्रपटगृहामध्ये आणतोय, जेणेकरून जास्तीत जास्त मास
या चित्रपटाला यावा आणि ज्यांना आता आपल्या जीवनात करिअरमध्ये पडायचंय त्यांनी या चित्रपटातून आपला स्वतःचा फायदा करून घ्यावा. थँक्यू सर. तेव्हा मी या सिनेमामध्ये खरं सांगतो, आता सगळ्यांना सांगायला हरकत आहे ना, प्लीज सांग. मी जेव्हा आम्ही हा चित्रपट सुरू केला प्रोसेस, तेव्हा मी असं म्हणालो की अरे पुष्कळ आहेत ना विरोधी भूमिका आहे, एक विरोधी भूमिका आहे चित्रपटातली, पुष्कळ आहेत ती करेल, पुष्कळ आहेत पण योगेश आपला मित्र आहे आपण करू वगैरे वगैरे होता. मी तुला स्टोरी सांगितली आणि तो म्हणाला की मला वडिलांचं पात्र करायचंय. मी म्हणालो पुष्कराज, अरे लहान मुलगा पण आहे, नंतर भूषण सर पण आहे, त्यांच्या वडिलांचं पात्र करायचंय तुला. पुष्कर म्हणला हो मला ते पात्र करायचंय. आमचा जवळपास अर्धा पाऊण तास कॉल झाला आणि नंतर मी डोक्याला हात लावून म्हटलं आता काय करू मी. नंतर मी या माणसाला भेटायला गेलो तेव्हा या माणसाकडे अख्खी स्क्रिप्ट रेकॉर्डेड होती आणि हा ती स्क्रिप्ट अनेक वेळा ऐकत होता आणि त्या स्क्रिप्ट मध्ये डायलॉग प्रत्येक कलाकाराचा डायलॉग त्याचा पाठ होता. मी हे विटनेस केले आणि डिरेक्टर म्हणून मी कन्व्हिन्स नव्हतो की हा वडील होऊ शकतो. अनेक कलाकार असं म्हणतात की मला एवढ्या मोठ्या मुलाचा बाप दाखवू नको रे, अजून मला आयुष्यात यंग रोल करायचे. त्यात हा असं धारिष्ट करतो या वयामध्ये की एका वडिलांची भूमिका करायची. पण जेव्हा आम्ही लुक टेस्ट केली आणि लुक टेस्ट मध्ये मी याला बघितलं तेव्हा मी खरं सांगतो म्हणाला मी चुकलो. हा माणूस आहे जो माझ्या फिल्म मधला विश्वंभर आहे आणि त्यांनी वाहून घेतलं या रोलला. म्हणजे मी पुष्कळांबरोबर काम करताना ना आम्ही सेटवरती मजा केली, मस्ती केली, कुठूनही जेवताना उठलोय, उगाच गरबा खेळायला लागलोय, काही केलं. पण अख्ख्या फिल्मच्या शूटिंग मध्ये हा माणूस हातात जपाटी माळ घेऊन श्रीराम जयराम जय जयरामचा जप करत होता. त्याच्या सीनच्या तो तयार असायचा, डायलॉग पाठ असायचे आणि तो सीन करायचा. सो पुष्कराज थँक्यू सो मच आणि व्हेरी सॉरी. आणि प्लीज मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की तुझी ही प्रोसेस कशी होती, कारण इट्स व्हेरी डिफरंट पुष्कराज. सगळ्यांनी असा पुष्कराज पाहिला नाहीये. धन्यवाद हे तू बोलल्याबद्दल. आणि मला फार बोलायचं नाहीये अजिबातच. मला एवढं म्हणायचंय की जे काही आता तुम्ही ट्रेलर मध्ये बघितलंय आणि जे चित्रपटामध्ये बघणार आहात तशा पद्धतीचा माणूस तुम्ही एक्सेप्ट कराल, माझ्यातलं नट एक्सेप्ट कराल अशी माझी इच्छा आहे, अपेक्षा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काही गोष्टी झाल्या. मनाचे श्लोकांमधलं एक माझ्या डोक्यामध्ये सतत राहिलेली गोष्ट अशी यायची. मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलोय, भूषण बरोबर मी पण चिंचवडमध्येच होतो, आम्ही एकत्र शिकलोय, एकाच बॅचचे आहोत. येस, तर सिस्टर कन्सर्न स्कूल मध्ये आम्ही शिकलो आहोत आणि आता आम्ही हे मुलगा आणि बाप अशी पात्र साकारतोय. तर मनाचे श्लोक संस्कार वर्ग असायचे, मनाचे श्लोक शिकवले जायचे आणि एका नाटकामध्ये एंट्री घेणार एक पात्र होतं आणि पडद्यामधनं एंट्री घेताना काहीतरी म्हणत यावं म्हणून कोणीतरी हे म्हणाल होतं, अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ माझे नावरे आवरिता तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता. तो मिनिमस नाटकामध्ये प्रभाकर पणशीकर एंटर करताना हे म्हणत यायचे आणि तेव्हा ती चाल, ते शब्द, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुझं विन क्षीण होतो धावरे धावा आता ह्याची कल्पना हे आधी असं वाटायचं की हा काय आपण काय एवढा धावा करतोय कुठल्याही देवाचा कशाचाही हे कळायचं नाही. पण आता या सगळ्या वर्षात आयुष्य जगताना हे जे काही कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे याच्यामध्ये जगताना गोष्टी मला कळल्या की याचा अर्थ काय आहे, की आपल्याला कशाची गरज वाटते. दुसरी गोष्ट मला या प्रोसेसमध्ये एक जाणवते की मनाच्या श्लोकांचे वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रेट केल्यासारखे आहेत. एक श्लोक आहे, मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. हा श्लोक म्हटलं तर एक माणूस मरतोय वाटतं का, त्याच्याबद्दलच काहीतरी आहे की तो माणूस दुसरा माणूस शोक करत बसलेला आहे, तो गेला, त्याची सुटका झाली त्या सगळ्या गोष्टीतनं आणि अकस्मात राहिलेला माणूसही पुढे जात आहे. तर माझ्यातही मला असं वाटतंय की आपल्यामध्येही दोन लोक असतात, जो मी पण आहे तो मरावा आणि अकस्मात हा माणूस उरलेला पुढे जावा अशी माझी इच्छा आहे. आणि या प्रोसेस मधनं हे मला कळलेलं आहे योगेश
हे तुमच्यामुळे कळलेलं आहे. योगेश, अमोल सर, माझे सगळे सहकलाकार, अतिच स्पेशली आय विल मेन्शन यू व्हेरी स्पेशली. इट्स अ व्हेरी 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 ब्युटिफुल जर्नी विथ यू. रवींद्र सर, थँक्यू, माझ्यावर विश्वास दाखवलात आणि या वेगवेगळ्या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ मला कळावेत. तर मी हे यासाठी म्हणतोय मरे एक त्याचा यासाठी रेफरन्स देतोय कारण आजच्या काळातला हा सिनेमा आहे आणि असे जे विचार जे खूप आधी मांडले आहेत, जे वाटतात की अरे खूप अवघड असतील, पण तुम्ही त्याचे वाचायला लागल्यानंतर, त्याच्याबद्दल विचार करायला लागल्यानंतर तुम्हाला खूप काही काही गोष्टी त्यातनं शिकायला मिळतील आणि तुम्हाला खूप गोष्टी काहीतरी पोचतील. या चित्रपटासाठी सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली आहे. अमोल सरांनी स्पेशली ते आजारी पडले मेहनत घेऊन, पण त्यांनी खूप लावून धरलंय आणि मला वाटतंय की मेहनतीचं फळ आपल्याला नक्की मिळेल. धन्यवाद. 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 मी खूप जवळनं बघितलं. आम्ही रात्री कधी कधी असं झालं की रात्री 1 वाजता तुला वेळ आहे, मला वेळ आहे, आपण रात्री 1 वाजता ऑनलाईन भेटूयात आणि रिडिंग करूयात. अशा प्रोसेसमध्ये स्वतःला या कॅरेक्टरमध्ये तू इन करायचा प्रोसेस केलीस किंवा कॅरेक्टरचा अभ्यास केलास. सो तुझा एक्सपिरियन्स कसा होता? कारण मी भूषणला अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले, पण मी याच्यामध्ये नक्की सांगतो, मी पाहिलेलं भूषण किंवा मी डिरेक्ट केलेलं भूषण या फिल्ममध्ये वेगळं आहे. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स भूषण? थँक्यू योगेश. आपली सुद्धा अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. मला वाटतं 15-1 वर्षांपासून बिटवीन द लाईन्स म्हणून एक नाटक केलं होतं, मृण्मयीने डिरेक्ट केलं होतं, ते मृण्मयी देशपांडेने. त्यावेळेला आमची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वेळा इंडस्ट्रीमध्ये भेट झाली, पण काम करण्याचा योग आला नव्हता आणि तो इतक्या छान चित्रपटासाठी आला. खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. मुळात मला लहानपण माझं आधी सुरुवातीला दिसलं, कारण काही काही गोष्टींना ऑटोमॅटिकली आयुष्यात खूप येऊन जातात. म्हणजे मी चिंचवडचा आहे, तर लहानपणी जे चाफेकर चौकातनं कायम जायचो, तर मी दामोदर चाफेकरांच्या स्टॅच्यूकडे बघायचो आणि मला त्यांची भूमिका, आता काम करत असताना त्यांची भूमिका मिळाली. तसंच वेगवेगळे रोल, मग महाराजांची भूमिका असो, हे जे एक एक इन्स्पिरेशन कायम आयुष्यात होते, त्यांच्या भूमिका मिळत गेल्या. आणि असंच कुठेस कदाचित हरवलेल्या मनातनं असे समर्थ आहेत असं मी म्हणेन. कारण लहानपणापासून मी कोकणातला, म्हणजे माझा जन्म कोकणातला, आजोळी जायचो कायम रायगडमध्ये. आणि रायगडला गेलो असताना मला कायम दिसायचं की आजी आजोबांच्या घरी, म्हणजे जे आपल्या पणजोबांचे वगैरे फोटो लावलेले असतात, तर न चुकता एक फोटो हा कायम असायचा, हा समर्थ रामदास स्वामींचा होता. तर त्यामुळे ते लहानपणापासून एक कुतूहल होतं. रायगडावर फिरायला जायचो, त्याचबरोबर शिवथरवेळीला गेलेलो आहे, मग ती मूर्ती बघणं, त्यांच्या हातात दासबोध, ते खूप कुतूहल लहानपणापासूनच होतं. आणि कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की असा त्या रेफरन्सनी त्यांचे विचार पोहोचवण्याचा चित्रपट बनेल आणि त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळेल. इतकं की माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधलं, त्याचाही उपयोग या चित्रपटाला होतोय. आणि अतिशय उत्तम शाळा, म्हणजे आज मी जे काय घडलो, मी काय मला सांगायला आवडतं की माझ्या शाळेमुळे घडलो. खूप चांगले विचार मला माझ्या शाळेतनच मिळालेले आहेत. पण तरी लहानपणी एक आजोबा असायचे आणि ते मनाचे श्लोक सगळ्या मुलांबरोबर वाचायचे आणि बरीचशी मराठी मीडियमची मुलं असायची. आणि लहानपणापासून नेमक्या मराठी भाषेनंतर आम्हाला इंट्रोड्यूस झाली होती. तर त्यामुळे सगळे आपले पोथी, छोटी छोटी जी पुस्तकं असते ते उघडून बसायचे आणि पाठांतर असायचं. आणि मला खूप भारी वाटायचं ते की हे आपल्याला का कळत नाहीये. पण तो अभिनयाचा एक किडा लहानपणी होताच. मी तसंच पुस्तक घेऊन घरी जे काय पोथी वगैरे असेल ती उघडून फक्त सूर त्याचा आहे की हे फक्त करत राहायचो, जेणेकरून जसं काय की मला कळतंय. आणि एकदा शाळेतनच असा निरोप आला होता की याला काही मराठी वगैरे वाचता सुद्धा येत नाहीये, जरा लक्ष द्या. आणि तेव्हापासून हळूहळू मनाचे श्लोक या गोष्टी आईनी लहानपणी काही शिकवलेले होते. पण आता चित्रपट करत असताना पुन्हा एकदा एक कनेक्ट झाला, तो नात्यांमुळे. खरं सांगायचं तर आज मला वाटतं आपण देवाची भक्ती करतो किंवा देवदेव करतो, ह्याचं सुद्धा एक मेन कारण असतं मला वाटतं की आपल्याला आपले नातेवाईक किंवा आपले जवळचं आपलं कुटुंब आहे त्यांना सेफ ठेवायचं आहे. आपण एकट्याचा सुद्धा एक वेगळा खूपच कॉन्फिडन्स येतो की आपल्याला फक्त स्वतःला जपायचंय. तर त्यामुळे या सगळ्याचा मेन एक दुवा आहे ती म्हणजे आयुष्यातली नाती, ती खूप महत्वाची आहेत. आणि ते मला या चित्रपटातनं दिसलं, कारण ही नातेसंबंधांवरची सुद्धा गोष्ट आहे. ही वडिलांची आणि मुलाचं नातं दिसतंय आणि आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला पण अनेक नाती बदलताना पाहिली आहेत. अनेक नाती जी आपल्याला वाटली होती की कमकुवत आहेत ती घट्ट होताना पाहिली आहेत. अशी नाती मला माझ्या आयुष्यातही दिसलेली आहेत आणि ते हॅव बीन सरप्राइझिंग. त्यामुळे असं एक नातं आपल्याला आज पोर्ट्रे करता येतं आणि ते सुद्धा इतकं स्ट्रॉंग पात्र आहे
की अतिशय खोलवर ऑलरेडी तो अफेक्ट असणारा, जे आता आपण ट्रेलर मध्ये पाहिलंच आहे त्यामुळे स्पॉइलरही नाहीये, लहानपणापासूनचे त्याचे विचार तो तसा का घडला. कारण मुळात मला वाटतं लहान मूल कुठेही जन्माला आलं, आपलं जे धर्म असतो तो त्या कुटुंबात जन्म आल्यामुळे एकाने होतं, कारण की आपण आपल्या आई वडिलांना फॉलो करत असतो. कारण आपले आई वडील हे आपले सगळ्यात आधी महत्वाचे, म्हणजे आपले देव म्हणजे आपले आई वडील असतात. तर त्यामुळे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. मग माझा देव जर म्हणेल मी काही करीन, पण तिथेच जर डिस्कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि अशाने या समर्थच्या आयुष्यात काय घडलेलं आहे की त्याला सॅम बोरगावकर त्याचा झालेला आहे या गोष्टींपर्यंत पोहोचतो. पण मुळात मला मनाने भावलेली म्हणजे या नातेसंबंधांवरची गोष्ट, आणि ती सगळ्यांनाच पोहोचते. आणि त्या गोष्टींमधूनच आपल्याला समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले जातात. हा चित्रपट मला सांगायला आवडतोय, प्रत्येक स्टेजवरती मला सांगायला आवडतोय, कारण की नक्कीच आपण रामदास समर्थांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतोय, त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आहेतच. पण हा फक्त भाविकांचा सिनेमा नाहीये, हा फक्त आस्तिकांचा सिनेमा नाहीये, हा नास्तिकांचा सुद्धा सिनेमा आहे. नास्तिकांचा जास्त आहे. नाही, इक्वली म्हणेन, बॅलन्स म्हणेन. कारण ह्यांचे मला मेन तेच वाटतं, समर्थांनी इतक्या चांगल्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे एक असं आहे की बलोपासना, जे आपण म्हणतो फिजिकल हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ महत्वाची आहेच, पण आता म्हणून आपण मेंटल हेल्थ कडे खूप लक्ष देतो, मेडिटेशन करतो, पण फिजिकल हेल्थचं काय, तर याचं महत्वही सांगणारे म्हणजे आपले समर्थ रामदास स्वामी. त्यामुळे हे, आणि स्वतः मला फिटनेस मधली आवड, त्याचबरोबर मेंटल हेल्थची आवड ही असताना एक लक्षात आली, आजही थेरपीला आपण खूप जास्त लोक घाबरतो, त्याचा कम्प्लीट हे आलेलं नाहीये. मग आपल्याकडे खरं तर थेरपी आहे, लिहिलेली आहे ती, आणि आपण लांब ठेवलेली आहे. तर त्यामुळे लहानपणापासून जर हे विचार आपल्यापर्यंत पोहोचले तर आपण बऱ्याच वेळेला सेल्फ टॉक म्हणतो, पण सेल्फ टॉक करायला बसलं नाही, तुमचे विचार चुकीचे असेल तर चुकीचाच मार्ग किंवा उत्तर सापडणारच नाहीये. तर हेच योग्य विचार येणार कुठून आहेत, तर मनाचे श्लोक म्हणा किंवा इतर काही गोष्टी आहेत, ते विचारांमधून ते रेग्युलरली प्रॅक्टिस केली तर ते विचार आपल्याला त्या क्षणी उत्तर देऊ शकतात. तर त्यामुळे हे खूप मनापासून भावलेली गोष्ट आहेच. आणि जी नाती मला पोर्ट्रे करता आले त्यांनी छान वाटलंय. त्याचबरोबर उत्तम टीम, म्हणजे खरंच मी अशी टीम नाही पाहिली. आज मगाशी आपण म्हणालो ब्रह्म विष्णू महेश, हे तर तिघही आहेत. पहिल्यांदा मी एक ऍक्टर डिरेक्टर केमिस्ट्री खूप महत्वाची हे ऐकलेलंच आहे. त्याचबरोबर प्रोड्युसर आणि ऍक्टरही खूप आपण बोलत असतो ते आहे, पण डीओपी आणि ऍक्टरची पण एक केमिस्ट्री असते, हे मला या चित्रपटातून कळलं. म्हणजे काय तुझा थॉट आहे, तू कोणत्या डीओपी आणि कॅमेरामॅन मधला फरक मला अतिकमुळे कळला. कारण की डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी आणि कॅमेरामॅन या दोन्ही, म्हणजे प्रत्येक जण कॅमेरामॅन असतात, पण त्यांची डिरेक्टर एक जे असतं की त्यांचाही एक डिरेक्टर असतो, ही इज द डीओपी. तर म्हणून आपण पटकन डीओपी म्हणून जातो, पण त्याचा अर्थ कळत नाही. तो अर्थ मला या सिनेमातून कळला. कारण प्रत्येक माझं पाऊल कसं पडणार आहे, माझा काय विचार आहे, त्याप्रमाणे जसं अतिक म्हणाला, त्याचा कॅमेरा थ्रूआउट एक कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही सगळे चित्रपटात जेवढे दिसतो त्याच्यापेक्षा जास्त कोणी असेल तर त्याचा कॅमेरा थ्रूआउटच आहे. त्यामुळे ते खूप महत्वाचं कॅरेक्टर आहे, ते पोहोचतंय. त्यातून बोलायला मला तर खूप आवडतं, पण इकडे लक्षात आलं की इकडे सगळेच बोलणारे चांगलं. म्हणजे आज रवींद्र सरांचा हा पहिला चित्रपट, पण इतकी क्लॅरिटी, म्हणजे तेच पहिले बोलायला जेव्हा आले तेवढ्या इतक्या क्लॅरिटीने की त्यांना काय त्यांचा थॉट आहे, कशा पद्धतीने पोहोचवायचा आहे, हे सगळेच. मग योगेश उत्तम बोलतोय, आमचा डीओपी उत्तम बोलतोय, कलाकार तर सगळे तुम्ही बोलवा त्याला. आमचे रायटर नुसते उत्तम लिहित नाही तर तेही पाहिलं, उत्तम बोलतात, उत्तम हसवतात. तर अख्खी टीमच उत्तम बोलणारी आहे, आणि ही केमिस्ट्री आमची प्रत्येकाबरोबर आहे. त्याचबरोबर कलाकार आज समर्थ आणि टायटल रोल असल्यामुळे भले मी आणि पुष्कर आज आमचे चेहरे मोठे दिसत असले तरी तुम्ही बघाल तर या पोस्टरवरचे सगळे कलाकार आजपर्यंत लीड ऍक्टर्सच आहेत. अनेक प्रोजेक्ट्स मध्ये त्यांनी लीड ऍक्टर्स म्हणून काम केलेलं आहे. आणि ह्याच्यात छोटं मोठं असं नाहीये, एकही पात्र तुम्ही बाहेर काढलं तर काहीतरी हरवल्यासारखं होईल. ते इतकं त्यांचं महत्व आहे. आणि ह्या सगळ्या माणसांना जोडलं मी, त्याचं क्रेडिट देऊ इच्छितो 2 माणसांना. एक नक्कीच अमोलदा, आमचे ईपी, आणि त्याचबरोबर योगेश नक्कीच. कारण की महेश सरांच्या फिल्म मध्ये आपल्याला बघायला मिळतं की छोट्यात छोटा एक सीन असेल पण उत्तम ऍक्टर येतो. कारण की तो विश्वास असतो की मला माहितीये जर मला या रोलसाठी बोलवलंय त्याच्यात काहीतरी महत्व आहे, नाहीतर मला बोलवलं गेलं नसतं. तर तशी ही 2 माणसं आहेत की ती उगाच कोणाला तरी चलो आहे जरा आपल्याला काहीतरी फायदा होईल म्हणून करणार नाही, हा रोल तुमच्यासाठी उत्तम आहे आणि तुम्ही करावा, या ह्यानीच प्रत्येकाला अप्रोच केलेला आहे. त्यामुळे इतकी छान टीम आहे. आणि प्रत्येकाने मला वाटतं हा सिनेमा कनेक्ट होईलच, आणि प्रत्येकाने हा बघावा आणि त्यातले विचार नक्कीच तुम्ही घरी घेऊन जा. थँक्यू सो मच.